नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी अतिशय सोपे, सुंदर आणि सहज लक्षात राहील असे लोकमान्य टिळक यांच्यावर भाषण पाहणार आहोत। हे भाषण शाळेतील भाषण स्पर्धा, जयंती, कार्यक्रम आणि दैनंदिन अभ्यासासाठी खूप उपयुक्त आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। लोकमान्य टिळक सोपे भाषण। सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, आपल्या सर्वांना माझा नमस्कार। आज मी आपल्याला लोकमान्य टिळक यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे। लोकमान्य टिळक हे भारताचे महान स्वातंत्र्य सैनिक, समाजसुधारक, शिक्षक आणि लेखक होते। त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी येथे झाला। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हा त्यांचा प्रसिद्ध घोष आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देतो। त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू करून लोकांमध्ये एकता निर्माण केली। तसेच
केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू करून देशभक्तीची भावना जागृत केली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचे जीवन आपल्याला देशप्रेम, धैर्य आणि परिश्रमाची प्रेरणा देते. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. धन्यवाद. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.